Hi students, we are studying a very wonderful poem, Sleep Baby Sleep. As we know that Sleep Baby Sleep is a lullaby which is sung by a mother for his child to make him sleep. आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण या कवितेचा परिचय बघितलेला आहे. स्लीप बेबी स्लीप हे एक ललबाय आहे. हे एक अंगाई गीत आहे जे आईने आपल्या मुलाला झोपी गाण्यासाठी गायलेलं आहे. तर बघूया कवितेचं पहिलं कडवं. स्लीप बेबी स्लीप, युअर फादर हर्ट्स हिज शीप, युअर मदर शेक्स द लिटिल ट्री फ्रॉम विच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन दी. स्लीप बेबी स्लीप. In the first stanza, mother says, "Sleep baby, your father will look after his sheep. Your mother shake the tree, so you will have a pretty dreams while sleeping." पहिल्या कडव्यामध्ये आई अशी म्हणते की तुझे वडील शीप म्हणजे मेंढ्यांचे जे कळप आहेत, हड आहेत, ते राखत आहेत. ते त्यांना राखण्याचं काम तुझे वडील करत आहेत आणि तुझी आई तुझ्यासाठी हे जे सुंदर झाड आहे तुझ्या डोक्यावर ते हलवत आहे. आणि हे झाड मी हलवल्याच्या नंतर त्या झाडामधून वेन मदर शेक्स लिटिल ट्री, ज्या वेळेला हे छोटंसं झाड मी हलवेल, फ्रॉम विच फॉल द प्रिटी ड्रीम्स ऑन दी, त्यावेळेला त्या झाडावरून सुंदर स्वप्न तुझ्या अंगावर पडतील. प्रिटी ड्रीम्स ऑन दी, दी म्हणजे तुझ्यावर पडतील. स्लीप बेबी स्लीप, आणि त्यामुळे त्या सुंदर स्वप्नामुळे माझ्या छोट्या बाळाला खूप छान झोप येईल असं आई पहिल्या कडव्यामधून मुलाला म्हणत आहे. दुसरं कडवं. स्लीप बेबी स्लीप, द हेवन्स आर व्हाईट विथ शीप, फॉर दे आर लॅम्प्स, दोज स्टार्स सो ब्राईट, अँड द मून शेपर्ड ऑफ द नाईट. स्लीप बेबी स्लीप. इन द सेकंड स्टांजा, मदर सेज, स्काय लुक्स व्हाईट लाईक अ शीप. शी इज रेफरिंग स्काय विथ द क्लाउड्स. शी थिंक्स दॅट द मून इज लाईक अ शीप, शेपर्ड ऑफ द नाईट. दुसऱ्या कडव्यामध्ये आई असं म्हणत आहे की झोप बाळा झोप, द हेवन्स आर व्हाईट विथ अ शिप, आणि आकाश जे आहे ते पांढऱ्या मेंढीसारखं दिसत आहे, किंवा ज्याप्रमाणे पांढऱ्या मेंढ्या असतात असं वाटत आहे. जे ढग चाललेले आहेत ते पांढऱ्या मेंढ्या चालल्या आहेत असं वाटत आहे. फॉर दे आर द लॅम्प्स दोज स्टार्स सो ब्राईट, आणि ते आकाशामध्ये चमकणारे जे स्टार्स आहेत, जे तारे आहेत, ते लॅम्पसारखे भासत आहेत, म्हणजे मेंढीच्या पिलांसारखे भासत आहेत. कोकरू ज्याप्रमाणे असतं त्याप्रमाणे तारे भासत आहेत. अँड द मून्स शेपर्ड ऑफ द नाईट, आणि तो आकाशामधला जो चंद्र आहे तो या ठिकाणी शेफर्डसारखा वाटत आहे, गुराख्यासारखा वाटत आहे. मग या कडव्यामध्ये आपण असं वर्णन बघतो आहोत विद्यार्थी मित्रांनो, की आई म्हणते आकाशातील जे पांढरे क्लाउड्स आहेत, जे ढग आहेत, ते मला मेंढ्यांप्रमाणे वाटत आहे. त्याच्यानंतर जे आकाशामधील जे स्टार्स आहेत ते लॅम्पप्रमाणे भासत आहेत, कोकरासारखे भासत आहेत, आणि जो चंद्र आकाशामधून चालला आहे तो चंद्र या सर्वांवरती नियंत्रण ठेवणारा जसा गुराखी असतो त्याप्रमाणे एका शेपर्डप्रमाणे मला भासत आहे, असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर बघूयात पुढचं कडवं. स्लीप बेबी स्लीप, अँड आय विल गिव्ह दी अ शिप, which with its golden bell shall be a little play fellow for thee. Sleep baby sleep. In third stanza, mother says to her baby that she will give a sheep to her child. That sheep will have a golden bell. The child will can play with it. ह्या कडव्यामध्ये आई असं म्हणते, बाळा तू झोप, स्लीप बेबी स्लीप, बाळा तू झोप, अँड आय विल गिव्ह दी अ शिप, आणि जर तू झोपलास तर मी तुला एक शिप देईल, मी तुला एक मेंढी देईल, विथ इज गोल्डन बेल, आणि तिच्या गळ्यामध्ये एक सोनेरी घंटासुद्धा असेल, अशी मेंढी मी तुला देईल. अ लिटिल प्ले फेलो फॉर दी, आणि मग तू त्या घंटीसोबत खेळू शकतोस. स्लीप बेबी स्लीप, आणि आता तू झोप. तर असं वर्णन कवितेतल्या तिसऱ्या कडव्यामध्ये आपल्याला केलेलं आढळतं. बघूयात पुढचं कडवं. स्लीप बेबी स्लीप, अँड ब्लीट नॉट लाईक अ शीप, or else the shepherd's angry dog will come and bite my naughty rogue. Sleep baby sleep. In this stanza, mother says the baby not to cry. He says that if the baby does not sleep, shepherd's angry dog will come and bite him. या कडव्यामध्ये आई बाळाला असं सांगत आहे, स्लीप बेबी स्लीप, झोप बाळा झोप, अँड ब्लीट नॉट लाईक अ शीप, आणि ब्लीट करू नकोस. BLEAT, ब्लीट म्हणजे
कोकरासारखा के के असा आवाज करणे. बीट नॉट लाईक अ शीप, आता कोकरासारखं के के करू नकोस. और एल्स द शेपर्ड्स अँग्री डॉग, नाहीतर मग शेपर्डचा अँग्री डॉग रागवलेला जो कुत्रा आहे विल कम, तो येईल. अँड बाईट, बाईट म्हणजे चावा घेणे. माय नोटी रोग, आणि माझ्या लहान तान्हुल्या बाळाला चावा घेईल. स्लीप बेबी स्लीप, झोप बाळा झोप. शेवटचं कडवं. स्लीप बेबी स्लीप, गो आउट अँड हर्ट द शीप. Go out, you barking black dog, go, and waken not my baby so. Sleep, baby, sleep. In last stanza, the mother scolds the black dog. She asks him to get out and hurt the sheep. She is afraid that baby may wake up by his barking. So, शेवटच्या कडव्यामध्ये आई त्या कुत्र्याला बोलवलं होतं. आपण बघितलं की याच्या आधीच्या कडव्यामध्ये आई बाळाला असं म्हणते तू झोप, आणि तू जर झोपला नाही तर तो शेपर्डचा जो अँग्री डॉग आहे तो येईल आणि मग तो तुला चावेल. त्याच्यानंतर पुढच्या कडव्यामध्ये असं आई म्हणते की झोप बाळा आता झोप, आणि गो आउट अँड हर्ट द शीप. त्या कुत्र्याला आता सांगते की तू बाहेर जा आणि ज्या शीप आहेत त्या शीपची तू राखण कर. गो आउट, तू आता बाहेर जा. यू बार्किंग ब्लॅक डॉग, तू भुंकणाऱ्या कुत्र्या तू आता बाहेर जा. गो, तू जा. अँड वेकन नॉट माय बेबी सो, आणि आता माझ्या बाळाला तू उठवू नको. स्लीप बेबी स्लीप, झोप बेबी झोप. आपण देखील बऱ्याचदा लहान मुलांना असं समजवत असताना एखाद्या प्राण्याला ज्याची बाळांना भीती वाटते त्यांना बोलवण्याची बाळांना आपण भीती दाखवतो, आणि ज्या वेळेला ते जास्त जोरात रडतात किंवा ते आपण सांगितलेली कृती करतात त्यावेळेस आपण असं म्हणतो की नाही ते आता गेलं आहे, किंवा तू आता जा, असं आपण त्या प्राण्याला म्हणतो. त्याच पद्धतीने आईने सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. बाळाला झोपी घालण्यासाठी आईने कुत्र्याला बोलवण्याची पहिल्या कडव्यामध्ये धमकी दिली, आणि नंतर मग ज्या वेळेला बाळ झोपी गेलं त्यावेळेला आई असं बोलत आहे की तू आता जा आणि बाहेर जे मेंढ्या आहेत त्यांची तू आता राखण कर, असं आई त्या कुत्र्याला बोलते. आणि आईला दुसऱ्या बाजूला ही पण काळजी वाटत असते की जर त्या कुत्र्याच्या भुंकण्यामुळे जर बाळ उठला तर बाळाला झोप लागणार नाही, आणि म्हणून आई त्या कुत्र्याला असं बोलते की तू आता बाहेर जा, माझं गुणी बाळ आता झोपलेलं आहे. ॲनॉनॉमस म्हणजे अनामिक. या कवितेचे लेखक जे आहेत त्यांची माहिती इथे आपल्याला दिलेली नाही.